आपल्या लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की कोणालाही काही करता येतं, आंदोलन करता येतं, भाषण करता येतं, निषेध करता येतं, उपोषण करता येतं. हिंदू तरुणांची डोकी फोडण्याचं काम सरकार करते असं संजय राऊत म्हटलं. संजय राऊतांनी एकदा काय म्हणायचं ते ठरवायला पाहिजे. ते त्याच विषयावर काल एक म्हटलं, आज एक म्हटलं. जयंत पाटलांनी ट्विट केले, याच्या पुढे फोन केलं तर हॅलो जय शिवराय म्हणायचं. म्हणजे त्यांनी आता हिंदुत्वाचा पायंडा पाडत आहेत. बघा, राजकारण गेलं चुलीत, पण प्रत्येकाला आता या देशाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे जावंच लागेल. त्यामुळे तर रोहित पवार हे प्रयागला डुबकी मारायला गेले. म्हणजे तो अजेंडा असावा असं माझं म्हणणं नाही, माझं मत वेगळं आहे. माझं म्हणणं की मुळात धर्म हा उपासना पद्धतीशी जोडलेलाच नाही आहे. धर्म हा कल्चरशी जोडलेला आहे, जीवन जगण्याच्या नियमाशी जोडलेला आहे. आणि त्या अर्थाने हिंदू धर्म हा जगामध्ये आयडियल झाला की ज्याने सर्व धर्मांना समान न्याय दिला. म्हणून तर शिवाजी महाराजांनी मुसलमानांना मस्जिदी बांधायला जागा दिल्या आणि अटलजींनी मदरस्यामध्ये कॉम्प्युटरचं एज्युकेशन सुरू केलं. ते हिंदू धर्म शिकवतो. सगळ्यांचा, प्रत्येकाला आपली आपली उपासना पद्धती राबवण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळे हा जो पर्यावरण मांडणारा, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना पलीकडचा मित्र करून घेणं आणि दोघांनी करण्याचा जो संरक्षणाचा खर्च आहे तो विकासाला लावणं, दिस इज कॉल्ड हिंदू. आणि तो हिंदू विचार जो आहे तो नॉट भारतातल्या अन्य विचाराच्या राजकीय पक्षांना सगळ्या जगाला हळूहळू मान्य करावा लागेल. नॉट बाय कंपल्शन, बाय कन्व्हिक्शन. किंवा मला मान्य खरंच आहे की या जगामध्ये शांतता आणली, संरक्षणावर सगळ्या जगाचा होणारा खर्च, अमेरिका, चायना, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश सगळ्यांचा, हा विकासावर होणाऱ्या खर्चाच्या 3 पट जास्त. सगळे जगातले प्रश्न संपतील, नद्यांचे संपतील, नाल्यांचे संपतील, धरणांचे संपतील. आपणच 34,000 कोटी खर्च करतो ना. 34,000 कोटीमध्ये काय काय होईल?